दवाखान्याचा खर्च हा पाहता 16,000मधून 201 रुपये कटिंग होऊन त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती 15,799 रुपये येत असतात आणि याच्यामध्ये या शिक्षकांचं भागत नाही। आणि 2020च्या शैक्षणिक धोरणानुसार हा कायदा रद्द झाला पाहिजे असं नमूद केलेलं आहे, परंतु याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि हे दुर्लक्ष होत असलेल्या सरकारला कळकळीची विनंती आहे की शिक्षण सेवकांच्या पगारी वाढवल्या पाहिजे। जे काही शिक्षकांना पगारी आहेत त्या पगारी दिल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचं सुद्धा कुटुंब हे सुखाचं होईल। कारण शिक्षक हा या भारताचा महाराष्ट्राचा मूल घटक आहे। कारण शिक्षकामुळे विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थ्यामुळे महाराष्ट्र घडत असतो, देश घडत असतो, राज्य घडत असतो। त्यामुळे शिक्षकांना जे शिक्षण सेवकाचं जे पद आहे ते पद रद्द करून त्यांना शैक्षणिक रित्या जे काही मागण्या आहेत